ही समाज व्यवस्था विषमतेवरती आधारित होती. ही समाज व्यवस्था जातीभेदावरती आधारित होती. इथली समाज व्यवस्था स्त्रियांना गुलाम करणारी समाज व्यवस्था होती. मग राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुरुवातीला काय केलं तर राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी सुरुवातीला या देशामध्ये महिला शिकल्या पाहिजेत यासाठी सर्वप्रथम विचार महात्मा फुलेंनी केला आणि 1848 मध्ये या देशातली पहिली मुलींची शाळा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुरू केली. ज्या काळामध्ये शिक्षण हे केवळ उच्चवर्णीयांच्या पुरतच मर्यादित होतं, ज्या काळामध्ये शिक्षण घेण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना होता, ते शिक्षण बहुजन समाजाच्या घरोघरी नेण्याचं काम हे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेलं आहे. ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आजच्या व्याख्यानामधून आपल्याला समजून घ्यायचे आहे. कारण राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी या देशामध्ये आधुनिक कालखंडामध्ये सुरुवात करत असताना अनेक गोष्टी आपल्याला त्यांनी नाविन्यपूर्ण सांगितलेल्या आहेत. कारण राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी या देशामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली नाही, तर या देशातल्या अस्पृश्यांसाठी सुद्धा महात्मा फुलेंनी पहिली शाळा सुरू केलेली. या देशातल्या अस्पृश्य जातीतले शिक्षक तयार करण्याचं काम महात्मा फुलेंनी केलेलं आहे. कारण धुळाजी अप्पाजी चांभार आणि गणू शिवाजी मांग हे अस्पृश्य जातीतले पहिले शिक्षक निर्माण करण्याचं काम हे महात्मा फुलेंनी केलेलं आहे. कारण इथलं अस्पृश्यता निर्मूलन करण्याचं काम ते हाती घेण्याचं सूत्र महात्मा फुलेंनी या ठिकाणी हाती घेतलेलं आहे. मित्र हो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना का गुरु मानलं? कारण महात्मा फुलेंचं जे तत्वज्ञान होतं ते तत्वज्ञान इथल्या माणसाला माणूस बनवणारं तत्वज्ञान होतं. ते तत्वज्ञान इथली विषमता मिटवणारं तत्वज्ञान होतं. महात्मा फुलेंचं जे तत्वज्ञान होतं ते तत्वज्ञान इथला राष्ट्र हे जाती मुक्त राष्ट्र उभा राहिलं पाहिजे या विचाराने महात्मा फुलेंचं तत्वज्ञान आहे. परंतु महात्मा फुले आम्ही वाचलेले नसल्यामुळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही वाचलेले नसल्यामुळे, हे महापुरुष भलेही जातीचे नसले तरी विचारांनी मात्र एक होते. ही गोष्ट आपल्याला जेव्हा आपण वाचू तेव्हा ही गोष्ट लक्षात येईल. कारण राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी 1882 मध्ये हंटर कमिशन समोर जे निवेदन सादर केलं होतं त्या निवेदनामध्ये काय काय मागण्या केल्या होत्या त्या मागण्या सुद्धा आपण वाचल्या पाहिजे. मित्र हो, 1882 मध्ये महात्मा फुलेंनी पहिली मागणी केली की प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं मिळालं पाहिजे. त्याबरोबर दुसरी मागणी अशी केली की प्राथमिक शाळेतले शिक्षक हे शेतकरी वर्गातले असले पाहिजे. त्यानंतर तिसरी मागणी अशी केली की इथला जो आदिवासी समाज आहे या आदिवासी समाजाला शिक्षणामध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे. तेच आज आपण बघितलं तर भारतीय राज्यघटनेचं कलम 15(3) मध्ये आदिवासी समाजाला शिक्षणामध्ये प्राधान्य द्यावा अशी तरतूद केलेली आहे. ही तरतूद 1882 मध्ये महात्मा फुलेंनी मांडली. नंतर तीच तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये मांडली. महात्मा फुलेंचे जे विचार आहेत ते भारतीय राज्यघटनेमध्ये घेण्याचं काम सुद्धा बाबासाहेबांनी केलेलं आहे. ते बाबासाहेब सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कारण बाबासाहेब म्हणलं की आमच्या मनामध्ये द्वेषाची भावना निर्माण होते. बाबासाहेबांचं नाव घ्यायला आम्हाला कुठेतरी कमीपणा वाटतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठामपणे सांगितलेलं आहे की कोणी कोणत्याही विचाराने गेला, कोणी कोणत्याही मार्गाने गेला, मी मात्र राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांचा मार्ग शेवटपर्यंत सोडणार नाही हे सांगणारे बाबासाहेब आंबेडकर आहेत. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. या देशामध्ये राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंना फक्त एकमेव एका व्यक्तीने गुरु मानलं, ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु मानल्यामुळे इतिहासकारांना सुद्धा महात्मा फुलेंची दखल घ्यावी लागली. जर महात्मा फुलेंना बाबासाहेबांनी गुरु मानलं नसतं तर महात्मा फुलेंची इतिहासकारांनी दखल घेतली असती का हा संशोधनाचा मुद्दा आहे. परंतु बाबासाहेबांनी फुलेंना गुरु मानल्यामुळे इतिहासकारांनी सुद्धा महात्मा फुलेंची दखल घेतली आणि महात्मा फुलेंचं साहित्य बाहेर आलं. म्हणून आज महात्मा फुले वैचारिक स्वरूपामध्ये जे जिवंत दिसत आहेत त्याच्या पाठीमागं कारण म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. मित्र हो, बाबासाहेबांचा आपण द्वेष करण्यापेक्षा बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय कमावलंय या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. 64 विषयामध्ये मास्टरकी बाबासाहेबांनी मिळवलेली, 32 विविध विषयामधल्या डिग्र्या बाबासाहेबांनी मिळवलेल्या. एवढंच नव्हे तर या देशाची घटना निर्माण करत असताना अनेक देशांच्या घटनेचा अभ्यास बाबासाहेबांनी केला आणि या देशाला काय आवश्यक आहे, इथली वर्ण व्यवस्था कशी आहे, इथली संस्कृती कशी आहे, इथली जातीय व्यवस्था कशी आहे, या सर्व गोष्टींचा विचार बाबासाहेबांनी केला आणि नंतर ही घटना निर्माण झाली. या देशामध्ये शेकडो जाती आहेत, अनेक धर्म आहेत, परंतु हे सर्व जाती धर्मांना या देशामध्ये न्यायाने वागण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे. म्हणून ते बाबासाहेब सुद्धा आपल्याला समजून घेणं आता गरजेचं बनलं. मित्र हो,
आज आपण बघितलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करतायत, मग ते शिक्षण क्षेत्र असो, वैद्यकीय क्षेत्र असो किंवा कुठलंही क्षेत्र असो, या क्षेत्रामध्ये काम करत असताना स्त्रियांना जी प्रसूती रजा मिळते आहे, ती प्रसूती रजा पगारी रजा मिळते. म्हणजे प्रसूती दरम्यानच्या रजामध्ये आपला 1 रुपयाही कपात केला जात नाही. एक ही गोष्ट विशेषाने मला या ठिकाणी सांगावीशी वाटते की ही जी प्रसूती रजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्या घटनेमध्ये निर्माण केलेली आहे, हा आदर्श नंतर दुसऱ्या देशांनी घेतलेला आहे. म्हणजे केवळ भारतातल्याच महिलांना प्रसूतीच्या रजा बाबासाहेबांनी दिल्या नाही, तर जगातल्या महिलांना प्रसूतीच्या रजा त्या बाबासाहेबांनी दिल्यात. कारण आपल्या देशामध्ये ही तरतूद केलेली होती, म्हणून इतर देशांनी सुद्धा हे आपलं अनुकरण केलेलं आहे. बाबासाहेबांवरती आरोप केला जातो की बाबासाहेबांनी पाश्चिमात्य देशांचं अनुकरण घटनेमध्ये केलं, पण हे अतिशय चुकीचं आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामधली घटना लिहित असताना 60 ते 70 देशांच्या घटनेचा अभ्यास केला. नंतर इथल्या देशाला काय आवश्यक आहे, इथल्या समाज व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने बदल केले पाहिजेत, इथल्या लोकांना मूलभूत अधिकार मिळाले पाहिजेत, मूलभूत हक्क मिळाले पाहिजेत, यासाठी घटना निर्माण करण्याचं काम बाबासाहेबांनी केलंय. परंतु आम्ही कधी लोकशाही म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. संविधानामध्ये आमच्यासाठी काय आहे हे कधी आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. प्रश्न मात्र विचारतो की बाबासाहेबांनी संविधानामध्ये आमच्यासाठी काय केलं. कारण आम्हाला कधी संविधान उघडून बघण्याची आमची कधी इच्छाच झाली नाही, म्हणून हा आम्हाला प्रश्न पडतो की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं. ते सांगण्यासाठी आज या ठिकाणी मी आलो. कारण भारतीय राज्यघटनेचं कलम 14 ते 35 पर्यंत जरी आपण अभ्यास केला तर आपल्याला समजतं की घटनेमध्ये आपल्यासाठी काय. मित्र हो, हा जो कार्यक्रम आज तुम्ही या ठिकाणी आयोजित केला आहे, या कार्यक्रमाला आपण सर्व या ठिकाणी एकत्र जमलो. हा एकत्र जमण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. मी आज या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतोय, म्हणजे अभिव्यक्त होतोय, मी माझे विचार या ठिकाणी मांडतोय. हे विचार मांडण्याचा अधिकार सुद्धा जर आपल्याला कोणी दिला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. त्याबरोबरच भारतीय राज्यघटनेचे कलम 14 असं सांगताय की सर्व नागरिक हे कायद्यापुढे समान असतील. म्हणजे तो श्रीमंत असो, गरीब असो, अरबपती असो, राज्यघटनेपुढे आणि या देशाच्या न्याय व्यवस्थेपुढे सर्व सारखेच असतील. ही घटनेचं कलम 14 बाबासाहेबांनी नमूद केलं. मित्र हो, त्या काळखंडामध्ये अस्पृश्यता आणि जातीवाद एवढा मोठ्या प्रमाणामध्ये होता की माणसासारख्या माणसाला असं सार्वजनिक ठिकाणी सुद्धा बसता येत नव्हतं. माणसासारख्या माणसाला सार्वजनिक